तुमच्या जमिनीचे नकाशे आणि तुमचा सातबारा एकमेकांशी जुळत नसतील तर तुमची हक्काची जमीन एका क्षणात धोक्यात येऊ शकते. याचा कधी विचार केलाय का? आणि हे खूप लोकांच्या बाबतीत आजकाल घडतंय बरं का. हो ना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जमिनीचे मूळ दस्तऐवज कोणते असतात, म्हणजे जसं की सर्वे नकाशा, फाळणी, पोटहिस्सा हे पाहणार आहोत. तसंच खोटे नकाशे कसे ओळखावे आणि जर नकाशात काही चूक झालीच असेल तर ती कशी दुरुस्त करावी हे सविस्तर पाहणार आहोत. अगदी मुळापासून उलगडणार आहोत आपण हे सगळं. हो, आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या जमिनीच्या मालकीचा आणि सीमेचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा आपण जमिनीच्या मूळ दस्तऐवजांबद्दल बोलतो तेव्हा त्याचा कायद्यात नेमका काय आधार आहे? सविस्तर बघूया. या सर्व दस्तऐवजांचा मुख्य आधार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, ज्याला आपण MLRC म्हणतो. या कायद्यातील कलम 156 नुसार हे निश्चित केलं गेलंय. यात प्रामुख्याने 4 प्रकार येतात. म्हणजे कोणते 4 प्रकार? पहिला म्हणजे सर्वे नकाशा, जो ब्रिटिश किंवा बंदोबस्त काळात तयार झाला. दुसरा, जेव्हा कुटुंबात जमीन विभागली जाते तेव्हाचा फाळणी नकाशा. तिसरा, नवीन छोटे भाग काढतानाचा पोट हिस्सा नकाशा. आणि चौथा, गट नकाशा. हे जमिनीचे मूळ दस्तऐवज आहेत. माफ करा, मध्येच थांबवतो, पण हे सर्व नकाशे सातबारासोबत का जुळायला हवेत? म्हणजे सातबारा नावावर आहे ना, मग नकाशाची काय एवढी गरज? हाच तर सर्वात मोठा गोंधळ आहे. जर हे सातबाराशी जुळले नाहीत तर तुम्हाला ती जमीन विकता येत नाही आणि कोणतीही बँक तुम्हाला पीक कर्ज किंवा व्यावसायिक कर्ज देत नाही, कारण बँकेला तुमच्या जागेची भौगोलिक सीमा हवी असते. बापरे, म्हणजे सातबारा कोरा असूनही कर्ज मिळणार नाही? नाही मिळणार. आणि इथे MLRCचा कलम 157 अत्यंत महत्वाचं ठरतं. या कलमानुसार हे जे मूळ दस्तऐवज आहेत ते प्रिझम्पशन ऑफ करेक्टनेस म्हणजे खरे समजले जातात. जोपर्यंत तुम्ही विरुद्ध पुरावा देत नाही, कायदा जुन्या नोंदीच बरोबर मानतो. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आजकाल खाडाखोड करून किंवा खोटे दस्तऐवज बनवून खूप फसवणूक होते. हे कसे ओळखायचं? माझ्या अनुभवातून सांगते, आजच्या डिजिटल युगात हे ओळखणं थोडं सोपं झालंय. अधिकृत नकाशांवर नेहमी मोजणी अधिकाऱ्याची सही, तारीख आणि डिजिटल QR कोड असतो, विशेषतः फॉर्म 4, 11 आणि 12 वर. म्हणजे तो QR कोड स्कॅन करून आपण सत्यता पडताळू शकतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि अजून एक महत्त्वाचा कायदा म्हणजे भारतीय नोंदणी कायदा 1908. याच्या कलम 17 नुसार जर तुमचा फाळणी दस्त अधिकृतरित्या नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर झाला नसेल तर तो बेकायदेशीर असतो. त्याला कायद्याच्या नजरेत 0 किंमत असते. आणि जर फेरफाराचा विषय असेल तर अनेकदा परस्पर नाव लावून घेण्याचे प्रकार घडतात गावात. तिथे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 149 लागू होते. या कलमानुसार सर्व संबंधित पक्षकारांना कायदेशीर नोटीस दिल्याशिवाय केलेला कोणताही फेरफार किंवा म्युटेशन हे मुळातच बेकायदेशीर असते. पण इथे अनेकांना वाटतं की कुठल्याही खाजगी सर्वेअरकडून नकाशा काढून घेतला की काम झालं, म्हणजे थोडे पैसे द्यायचे, तो ड्रोन वगैरे आणून छान रंगीत नकाशा देईल. हे चालतं का? अजिबात नाही. हा खूप मोठा आणि घातक गैरसमज आहे. सरकारी किंवा महसूल न्यायालयाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही खाजगी सर्वेअरने काढलेला नकाशा महसूल दरबारी ग्राह्य धरला जात नाही. त्यासाठी नेहमी शासनाचं महाभूमी पोर्टलच वापरावं लागतं. म्हणजे त्या रंगीत नकाशाला काहीच किंमत नाही म्हणायची? 0 किंमत. एक किस्सा पाहूया माझ्या माहितीतला. एका मोठ्या कुटुंबात मोठ्या भावाने काय केलं तर धाकट्या भावाची संमती न घेता परस्पर एक खोटा फाळणी नकाशा बनवून घेतला आणि 3 एकर जमीन स्वतःच्या नावावर दाखवली. अच्छा, मग पुढे काय झालं? धाकट्या भावाला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने MLRCच्या कलम 155 अंतर्गत थेट तहसीलदारांकडे अर्ज केला. मोजणी झाली आणि खरा नकाशा समोर आला. म्हणजे मोठ्या भावाची चलाकी उघडकीस आली. पण यावर काही कठोर कारवाई होते का? नक्कीच होते. हे काही पोरखेळ नाहीये.
भारतीय न्याय संहिता, ज्याला आपण BNS म्हणतो, त्याच्या कलम 336 आणि 338 अंतर्गत हा फोर्जरी म्हणजे बनावटगिरीचा गंभीर गुन्हा आहे. यात गुन्ह्याचे गांभीर्य पाहून थेट 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तसेच महसूलशाही चॅनल सबस्क्राईब करा. हो, पण एक प्रश्न आहे. विचारा. जर दस्तऐवज कलम 157 नुसार खरे मानले जातात, तर त्यात आपण थेट दुरुस्ती का नाही करू शकत? कारण तुम्ही एकतर्फी बदल करू शकत नाही. जर कोणीही उठून नोंदी बदलू लागला तर शेजाऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार सर्वांना नोटीस देणं अनिवार्य असतं. मग याची योग्य कायदेशीर प्रक्रिया काय आहे? आता ई-मोजणी पोर्टलद्वारे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. याची एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगते, नीट ऐका. सर्वात आधी जमिनीच्या सर्व सहधारकांची संमतीपत्रे घ्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे गोळा करा, जसे की आधार कार्ड, जुन्या 7/12ची प्रमाणित प्रत, विक्री खत आणि जुना नकाशा. म्हणजे कागदपत्रांची फाईल तयार करायची. हो. मग तिसरी स्टेप म्हणजे तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन ई-मोजणी पोर्टलवर अर्ज दाखल करा. चौथी स्टेप, अर्ज दाखल झाल्यावर सर्व पक्षकारांना आणि शेजाऱ्यांना रीतसर नोटीस पाठवली जाईल. 5वी स्टेप, ठरलेल्या दिवशी मोजणी अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन आधुनिक उपकरणांनी नवीन मोजणी करतील. आणि सर्वात शेवटची स्टेप. आणि शेवटी कोणताही वाद नसेल तर नवीन नकाशा तयार होऊन गटबुक अधिकृतरित्या अपडेट होईल. ही पूर्ण प्रक्रिया ऐकायला थोडी किचकट वाटते, पण पारदर्शक नक्कीच आहे. याला खर्च आणि वेळ किती लागतो? काही क्विक फॅक्ट सांगते. प्रमाणित नकलांची फी फक्त 10 ते 20 रुपये असते आणि मोजणीचे शुल्क जमिनीच्या क्षेत्रानुसार साधारण 200 ते 500 रुपये प्रति एकर असते. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसाधारणपणे 30 ते 90 दिवसात पूर्ण होते. म्हणजे दलालांना हजारो रुपये देण्याची अजिबात गरज नाहीये. अजिबात नाही. माझ्या माहितीत एका शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारलं होतं, कारण नकाशात सीमा चुकीच्या होत्या. त्याने असाच ई-मोजणी पोर्टलवर अर्ज केला आणि अवघ्या 45 दिवसात दुरुस्ती होऊन त्याला त्याचे रखडलेलं कर्ज मिळालं. हे तर खूपच सकारात्मक उदाहरण आहे. पण जर खूप मोठा घोटाळा असेल तर? जर खूप मोठा घोटाळा असेल आणि बोगस सह्या असतील तर थेट पोलिसांत FIR दाखल करून सिव्हिल कोर्टात जावे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. अगदी बरोबर. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की सर्वे नकाशा, फाळणी आणि पोटहिस्सा हे आपल्या जमिनीचे रक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहेत. ते खरे कसे ओळखायचे आणि वेळेत दुरुस्ती कशी करायची याची सविस्तर कायदेशीर प्रक्रिया आपण समजून घेतली. आणि जाता जाता मला एकच सांगावंसं वाटतं, लक्षात ठेवा, तुमची जमीन ही केवळ माती नाही, ती तुमच्या पूर्वजांची पुण्याई आणि तुमची ओळख आहे. आजच्या डिजिटल युगात जर थोडीशी जागरूकता ठेवली तर कुटुंबातले आणि शेजाऱ्यांमधले वाद टळतील आणि तुमची शेती सुरक्षित राहील. तुमची ओळख जपण्याची जबाबदारी तुमचीच आहे. खरंच खूप मार्मिक आणि विचार करायला लावणारा संदेश दिला तुम्ही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ता सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय हवाय ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जमिनीच्या वारसा हक्कातील काही धक्कादायक कायदेशीर बदल. मित्रांनो, आपल्या खाली दिलेल्या लिंकवरून व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आज आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जागरूक रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.